रामकृष्ण हरी. स्वागत आहे सर्वांचं. देवर्षी नारद. परिव्राजक कार्य. नारद मुनी ब्रह्मदेवाच्या कुशीतून उत्पन्न झाले. ते ब्रह्माचे मानसपुत्र आहेत. ब्रह्मवैवर्त पुराणात नारद मुनींची कथा आहे. ब्रह्माने नारदांना सृष्टीचा विस्तार करण्याची आज्ञा केली. तेव्हा नारद मुनी म्हणाले, अमृतापेक्षाही अधिक प्रिय श्रीकृष्ण सेवेला सोडून विषय नामक विषयाला भक्षण करणारा असा मूर्ख कोण आहे? नारदांचे असे भाषण ऐकून ब्रह्मदेवांना क्रोध आला आणि त्यांनी नारदांना शाप दिला. नारदा, माझ्या शापाने तुझे ज्ञान लोप पावेल. तू 50 स्त्रियांचा पती होशील. तू उपबर्हन गंधर्व होशील. तत्पश्चात तू दासीपुत्र होशील आणि तदोपरांत तू संतांच्या उच्छिष्ट प्रसादाने व त्यांच्या कृपेने माझा पुत्र म्हणून विख्यात होशील. पुढे याच उपबर्हनाचा चित्ररथ गंधर्वाच्या 50 मुलींशी विवाह झाला. एकदा पुष्कर तीर्थात उपबर्हन गंधर्व हरीचे यशोगान करीत होते. हरीचे यशोगान करीत असतानाच इंद्रलोकातील अप्सरा रंभेवर तो पूर्णपणे मोहित झाला. हे पाहून ब्रह्मदेव फार क्रोधित झाले आणि तू शूद्र योनीत जन्म घेशील असा शाप दिला. उपबर्हनाने तत्काळ योगक्रियेने शरीराचा त्याग केला आणि गोपाची पत्नी कलावतीच्या गर्भातून उत्पन्न झाला आणि तेच दासीपुत्र नारद होत. त्या जन्मात नारद मुनींनी कलावती दासीचे पुत्र होते. पावसाळ्यात एका ठिकाणी राहून सगळे संत चातुर्मासाचे पालन करीत असत. आपल्या आई समवेत तेही त्या संतांची सेवा करायचे. दासीपुत्राचा स्वभाव अत्यंत नम्र, शालीन, शांत असल्यामुळे संतांनी त्यांच्यावर विशेष अनुग्रह केला आणि आपल्या वैयक्तिक सेवा प्रदान करून त्याला आपले उच्छिष्ट खाण्याची परवानगी दिली. संतांचे उच्छिष्ट खाऊन त्या बालकाची सर्व पापे नष्ट झाली आणि संतांच्या सेवेने त्यांचे हृदय हळूहळू शुद्ध होऊ लागले. संतमुनी जशी साधना पूजन करायचे त्यात त्या बालकाला रुची उत्पन्न होत गेली. तसेच भगवंताचे नाम आणि लीला कथाश्रवणात त्याला गोडी लागली. श्रद्धाळू, अनुरागी, विनयी बालकाच्या हृदयात हळूहळू भक्ती उत्पन्न झाली. चातुर्मास संपला. संत मंडळी आपापल्या गावी गेली. तो बालक फार छोटा होता. त्याची आई त्याच्यावर फार प्रेम करायची. त्याच्या योगक्षेमाची काळजी घ्यायची. परंतु ती एक स्त्री होती आणि त्यात दासी. पराधीन असल्यामुळे आपल्या मुलासाठी ती काही सुद्धा करू शकत नसे. तरी सुद्धा आईच्या प्रेमापोटी बालक तिच्यासह राहू लागला. तो बालक 5 वर्षाचा होता. एका रात्री त्याची आई गाय दोहण्यासाठी घराबाहेर गेली असता एका सापाने तिला दंश केला आणि तेथे तिचा मृत्यू झाला. बालकाने विचार केला, सर्व भक्तांचे मंगल करणाऱ्या भगवंताचा हा एक अनुग्रहच आहे आणि त्यानंतर तो उत्तर दिशेला जाऊ लागला. मार्गात त्याला अनेक नगरे, गावे, नद्या, पर्वत लागले. मोठमोठे वने, उपवने, थंड पाण्याने भरलेले जलाशय अशा अनेक गोष्टी पार करीत करीत तो एका मोठ्या घनदाट अरण्यात आला. तेथे वड, पिंपळ, बांबू, चिंच असे अनेक मोठमोठी वृक्ष होते. ते अरण्य अगदी दाटीचे असून त्यात वाघ, सिंह, कोल्हे, साप असे अनेक हिंस्र पशु होते. ते अरण्य बघण्यास अतिशय भयंकर दिसत होते. चालून चालून बालकाचे शरीर आणि इंद्रिये थकून गेली. त्याला खूप तहान लागली. तेथे एक नदी होती. बालकाने नदीत स्नान केले, आचमन केले. त्याचा थकवा दूर झाला आणि तेथे एका पिंपळाच्या झाडाखाली आसन लावून बसला. जसे ऋषी मुनींकडून ऐकले होते तसेच हृदयात राहणाऱ्या परमात्मा स्वरूपाचे मनातल्या मनात तो ध्यान करू लागला. भक्तिभावपूर्णक चित्ताने भगवंताच्या चरणकमलाचे ध्यान करताच भगवत प्राप्तीच्या उत्कट लालसेने त्याचे नेत्र अश्रूंनी भरून गेले आणि हृदयात हळूहळू भगवंत प्रगट झाले. प्रेमभावनेने त्याचे हृदय पुलकित झाले. हृदय शांत आणि शीतल झाले. भगवंताचे ते रूप इतके मनमोहक होते की त्या बालकाची स्थिती, काळ याचे भान त्याला राहिले नाही आणि त्या सुंदर दर्शनात रममाण होत असतानाच भगवंताने एक एक स्वरूप त्याच्या डोळ्यासमोरून नाहीसे झाले. भगवंताच्या अशा अचानक अदृश्य होण्याने बालक फार व्याकुळ झाला. त्याने त्या स्वरूपाचे दर्शन करण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु कितीही प्रयत्न केला तरी हृदयात भगवंताचे दर्शन तो करू शकत नव्हता. तो अतिशय आतुर झाला. घनदाट अशा अरण्यात बालकाला प्रयत्न करताना पाहून स्वतः भगवंत अत्यंत गंभीर आणि मधुर स्वराने त्याच्या शोकाला शांत करून म्हणाले, मला खेद आहे की तू या जन्मात माझे दर्शन करू शकणार नाही. ज्याच्या वासना पूर्णपणे शांत झालेल्या नाहीत अशा अर्धकच्च्या योग्यांना माझे दर्शन अत्यंत दुर्लभ आहे. हे निष्पाप बालका, तुझ्या हृदयात मला प्राप्त करण्याची लालसा जागृत करण्यासाठी मी तुला एक वेळ दर्शन दिले. आता तू या प्राकृत मलिन शरीराला सोडून माझा पार्षद हो. मला प्राप्त करण्याचा तुझा निश्चय कधीही तुटणार नाही.
आणि असे म्हणून भगवंत शांत झाले. तेव्हा बालकाने भगवंतास प्रणाम केला आणि तेव्हापासून सर्व शंका लज्जा सोडून भगवंताच्या मंगलमय मधुर नामाचे आणि लीलांचे तो कीर्तन करू लागला. आनंदाने पृथ्वीवर विहार करू लागला. आणि हा बालक म्हणजेच नारद मुनी होय. भगवंताच्या कृपेने नारद मुनीचे हृदय शुद्ध झाले, आसक्ती समाप्त झाली आणि ते श्रीकृष्ण परायण झाले. काही काळानंतर त्यांचा मृत्यू झाला आणि प्रारब्ध कर्म नष्ट झाल्यामुळे त्यांचे पंचभौतिक शरीरही नष्ट झाले. त्यांना भगवत पार्षद शरीर प्राप्त झाले. कल्पाच्या शेवटी जेव्हा ब्रह्मा समस्त सृष्टीसमवेत नारायणाच्या हृदयात प्रविष्ट झाले, तेव्हा नारद मुनीही ब्रह्मदेवाच्या श्वासासह भगवंताच्या हृदयात प्रवेश केला. 1 सहस्त्र चतुर्युगाच्या समाप्तीनंतर जेव्हा ब्रह्मदेव जागे झाले आणि त्यांना सृष्टी निर्माण करण्याची इच्छा झाली, तेव्हा त्यांच्या इंद्रियाद्वारा मरीची आदी ऋषी मुनीसह नारदही पुन्हा प्रगट झाले. तेव्हापासून भगवंताच्या कृपेने नारद मुनी वैकुंठात तिन्ही लोकात आत बाहेर कुठल्याही आडकाठीशिवाय भगवंतांनी दिलेल्या विनेवर ताण छेडत भगवंताच्या लीलांचे गुणगान करीत सगळीकडे विहार करत असतात.